नमस्कार मंडळी, बुधवार दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी आलेली आहे आषाढ अमावस्या। यालाच दीप अमावस्या, दर्श अमावस्या, गताहरी अमावस्या, दिव्यांची आवस अशी अनेक नावे आहेत। आणि या दिवशी विशेष करून आपण करत असतो दीपपूजन। दीपपूजन केल्यामुळे आयु आरोग्य आणि लक्ष्मी प्राप्ती होते। म्हणजे शास्त्रानुसार दीपपूजन केल्याने घरामध्ये सुख समृद्धी नांदते, लक्ष्मी कायम टिकून राहते, तसेच कुटुंबातील सर्वांचे आरोग्य उत्तम आणि निरोगी राहते। थोडक्यात सांगायचे तर दीपपूजन केल्याने घरातील दारिद्र्य, रोगराई आणि नकारात्मकता नष्ट होऊन संपूर्ण वर्षभर घरात आनंदाचा आणि ज्ञानाचा प्रकाश पसरतो। त्यामुळे या आषाढ अमावस्येला सर्वांनी दीपपूजन नक्की करायचं आहे। तर हे दीपपूजन अगदी योग्य पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने संपूर्ण पूजा विधी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की दिव्यांची पूजा कशी करायची, त्यासाठी लागणारं संपूर्ण साहित्य, कोणता नैवेद्य दाखवायचा आणि कोणत्या वस्तू या पूजेमध्ये असायलाच हव्यात, अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे मी दिव्यांची पूजा करण्यासाठी हळदी, कुंकू, अक्षता घेतल्या आहेत। गणपतीचं प्रतीक म्हणून एक सुपारी घेतली आहे। धूप, अगरबत्ती, माचीस घेतली आहे। त्यासोबतच फुलवाती, साध्या वाती आणि कापसाची वस्त्रमाळ लागणार आहे। त्यानंतर शुद्ध पाणी, पंचामृत किंवा दूध, नैवेद्यासाठी ज्वारीच्या लाह्या, चिरमुरे किंवा तुम्ही फुटाणे, गूळ, दूध, साखर पण घेऊ शकता। तेल आणि तूप सुद्धा लागणार आहे। त्यासोबतच पिवळी, लाल फुले आणि दुर्वा आणि आघाडा हे सुद्धा या पूजेमध्ये खूप महत्त्वाचं आहे। त्यासोबतच या दिवशी कणकेच्या गोड दिव्यांचाही नैवेद्य दाखवला जातो। तर इथे मी कणकेचे दिवे बनवून घेतले आहेत। हे कसे बनवायचे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तुम्ही 5, 7, 11, 21 असे दिवे बनवू शकता। एक ताम्हण आणि पळी घेतली आहे अभिषेक करण्यासाठी। आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरातील जे काही छोटे मोठे तांब्या पितळेचे, चांदीचे दिवे असतील, समया, लामण दिवे, छोटे छोटे निरांजन, ज्या काही दिवे असतील ते आपल्याला सर्व घासून पुसून स्वच्छ करून घ्यायचे आहेत। तर एवढं साहित्य मी दीपपूजन करण्यासाठी घेतलेलं आहे। जसं आपण रोज देवांची पूजा करतो अगदी त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे। जसं आपण देवांना सजवतो अगदी तसंच दिव्यांना सजवायचं आहे। तर ही पूजा तुम्ही देवासमोर पण जागा असेल तर तिथे मांडू शकता। दुसरीकडे करणार असाल तर तिथली जागा स्वच्छ करून तिथे एक पाट किंवा चौरंग ठेवायचा। त्यावरती लाल रंगाचं वस्त्र टाकायचं, त्याच्या भोवती चौरंगाभोवती छान अशी रांगोळी काढायची आणि त्यानंतर आपल्याला थोड्या थोड्या अक्षतांच्या राशी ठेवायच्या आहेत। त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण जे काही दिवे घेतले होते ते त्याच्यावरती ठेवायचे आहेत। दिव्यांमध्ये आपल्याला साध्या वाती आणि तेल घालून घ्यायचं आहे। या दिवशी आपल्याला गोड कणकेचे दिवेही बनवायचे आहेत, कारण या कणकेच्या दिव्यांनीच या दिवशी आपल्या दिव्यांना ओवाळायचं असतं, याचा नैवेद्य दाखवायचा असतो। तर हे दिवे कसे बनवायचे, गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं गुळाचं पाणी घालून ते छान घट्ट पीठ मळून घ्यायचं, त्याचे दिवे बनवायचे आणि ते छान वाफवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर तुपामध्ये फुलवाती भिजवून आपल्याला त्या दिव्यांमध्ये ठेवायच्या आणि ते दिवे प्रज्वलित केले जातात। तर अशा प्रकारे मी सर्व दिवे बनवून घेतलेले आहेत। आता आपण पूजेला सुरुवात करूया। दिव्यांची मांडणी आपण करून घेतलेली आहे। आता कोणतीही पूजा करताना सर्वात आधी आपण गणपती बाप्पांची पूजा करतो। तर इथे मी गणपतीचं प्रतीक म्हणून एक सुपारी घेतली आहे आणि त्यावरती आपल्याला शुद्ध पाण्याचा पंचामृताचा अभिषेक करायचा आहे। श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा, असा तुम्ही कोणताही गणपतीचा मंत्र म्हणू शकता। त्यानंतर सुपारी स्वच्छ धुवून पुसून आपण पाटावरती अक्षतांवरती स्थापन करायची आहे आणि सर्वात आधी आपल्याला गणपती बाप्पांचीच पूजा करून घ्यायची आहे। गणपतीला चंदन, हळदी कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहेत। गणपतीला प्रिय असणाऱ्या दुर्वा अर्पण करायच्या आहेत आणि या दिवशी आघाडाही अर्पण करायचा आहे। शक्य असेल तर लाल फूल ठेवायचं आहे आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे। तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्यही दाखवू शकता। त्यानंतर जे दिवे आपल्याला वर्षानुवर्षे प्रकाश देतात, देवाजवळ तेवत असतात, त्या दिव्यांची आपल्याला पूजा करायची आहे। पूजा करण्याआधी आपल्याला सगळे दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहेत। प्रत्येक पूजेमध्ये दिव्याचं खूप मोठं महत्त्व आहे। कोणतीही पूजा दिव्याशिवाय अपूर्ण मानली जाते, कारण प्रत्येक पूजा आपण अग्नीच्या साक्षीनेच करत असतो। त्यामुळे दिव्याचं प्रत्येक पूजेमध्ये खूप मोठं महत्त्व आहे।
सर्व दिव्यांना आपण हळदी कुंकू लावायचं आहे, अक्षता वाहायच्या आहेत, वस्त्रमाळ अर्पण करायची आहे, दिव्यांना फुलं अर्पण करायची आहेत। दिव्यांची पूजा केल्यावर महालक्ष्मी प्रसन्न होते आणि लक्ष्मीची कृपा ही आपल्यावरती राहते, घरामध्ये सुख शांती नांदते, आपल्या आयुष्यातील अंधकार दूर होऊन आपले आयुष्य प्रकाशाने उजळते। कोणत्याही कार्याचा शुभारंभ करताना आधी दिवा लावून देवाची मनोभावे प्रार्थना केली जाते। अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे, त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याचे खूप विशेष महत्त्व आहे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, आपण दिव्यांची पूजा करून घेतली, दिव्यांना फुलं सुद्धा वाहायची आहेत, पण त्याचबरोबर या दिवशी आपल्याला प्रत्येक दिव्याला दुर्वा आणि आघाडा वाहायचा आहे। या दिवशी दुर्वा आणि आघाड्याचं सुद्धा खूप महत्त्व आहे, त्यामुळे शक्य झालं तर या दिवशी दिव्याला पिवळी फुले, दुर्वा आणि आघाडा नक्की अर्पण करा। पूजा झाल्यानंतर आपण हे सर्व दिव्याला वाहायचं आहे आणि त्यानंतर शेवटी आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे। तर या दिवशी कणकेच्या गोड दिव्यांचाही नैवेद्य दाखवला जातो। त्याबरोबरच काही ठिकाणी ज्वारीच्या लाह्या, चिरमुरे, गूळ, खडीसाखर, दूधसाखर, फुटाणे अशा पदार्थांचा पण नैवेद्य दाखवतात। पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्वारीच्या लाह्या या नैवेद्यामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत आणि कणकेचे दिवे, पाण्याचं मंडल करून त्यावरती नैवेद्य ठेवायचा आणि नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवायचं आहे। नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी। खरं तर या दिवशी गोड कणकेच्या दिव्यांचा, ज्वारीच्या लाह्या आणि चिरमुरे याचा खूप मोठा मान असतो असं म्हणतात, त्यामुळे शक्य झालं तर याचा नैवेद्य दाखवा आणि नैवेद्य दाखवल्यानंतर प्रत्येक दिव्याला आपल्याला ते थोडंसं ठेवायचं आहे। लाह्या असू दे किंवा चिरमुरे असू देत, प्रत्येक दिव्याला आपल्याला थोडंसं वाहायचं आहे आणि गोड दिव्यांचाही नैवेद्य आपल्याला दाखवून घ्यायचा आहे। 3 वेळा ताटाभोवती पाणी फिरवून घ्यायचं। अशी दिव्यांची पूजा झाल्यावर आपण धूप, अगरबत्ती सर्व दिव्यांना ओवाळून घ्यायची आहे। हात जोडून प्रार्थना करायची आहे की हे दीपा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस, तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस, माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर। अशी दिव्याला हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि शेवटी दिव्यांची कहाणी ऐकायची आहे किंवा वाचायची आहे। त्याच्यानंतर आपण श्लोक सुद्धा म्हणायचा आहे। शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते। हा संपूर्ण श्लोक आपल्याला म्हणायचा आहे। आपल्या घरामध्ये लहान मुले असतील तर त्यांना घेऊन सुद्धा आपण हा श्लोक म्हणायचा आहे। त्यानंतर आपण जे कणकेचे दिवे घेतले होते तर त्याच्यामध्ये तुपामध्ये भिजून फुलवाती घालायचे आहेत आणि त्या सगळ्या प्रज्वलित करून आपण त्या दिव्यांनी आपल्या ह्या घरातील जे काही तांब्या पितळेचे दिवे असतील तर त्यांना ओवाळायचं आहे। सर्व दिव्यांना ओवाळायचं। त्यानंतर आपल्या घरात जे काही मुली असतील त्यांचे देखील औक्षण करून घ्यायचे आहे। या दिवशी सर्व मुलांना ओवाळलं जातं, त्यांचं औक्षण केलं जातं। लहान मुले ही घरातील वंशाचा दिवा आहे असं म्हणतात, म्हणून त्या दिवशी त्यांना ओवाळलं जातं। मुलांनाही दिव्यांनी ओवाळून मुलांनाही दिव्यासारखे तेज लाभू दे अशी प्रार्थना केली जाते। अशा प्रकारे आपली संपूर्ण पूजा झाल्यानंतर शेवटी आपल्याला या दिव्यांकडे कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे। अशा प्रकारे सगळी पूजा झाल्यानंतर ही पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी उचलायची आहे। आपण जे गोड कणकेचे दिवे बनवलेले आहेत तर ते काय करायचे असा प्रश्न देखील बऱ्याच जणांना पडतो। तर ते दिवे आपण प्रसाद म्हणून खाऊ शकतो। दिव्यांचा नैवेद्य दाखवल्यावर, ओवाळल्यावर, ते दिवे शांत झाल्यावरती सायंकाळी आपण ते दिवे खाऊ शकतो, कारण आपण कणकेमध्ये गूळ घालून ते बनवतो आणि त्यामध्ये तुपाच्या फुलवाती घालून ते प्रज्वलित केलेले असतात। त्यामध्ये बऱ्यापैकी तूप सुद्धा मुरलेलं असतं आणि त्याचा स्मोकी फ्लेवर दिव्यांना छान आलेला असतो, त्यामुळे ते दिवे खायला खूप छान लागतात। तुम्हाला खायचे असतील तर तुम्ही नक्की खाऊ शकता किंवा नसेल खायचे तर तुम्ही गाईला खाऊ घालू शकता। तर अशा प्रकारे संपूर्ण व्हिडिओमध्ये मी दिव्यांची पूजा दाखवली आहे। कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, अनेक नातेवाईकांना शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।